दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेते आणि निर्माते होते, जे त्यांच्या द्विअर्थी संवादफेकीसाठी ओळखले जात. त्यांनी सलग 9 रौप्य महोत्सवी चित्रपट देण्याचा अनोखा विक्रम केला होता, ज्यामुळे त्यांना हास्य सम्राट म्हटले जायचे. सोंगाड्या चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले. दादा कोंडके यांच्याबद्दलचे काही महत्त्वाचे तथ्य. मूळ नाव दादा कोंडके. यांचे पूर्ण नाव कृष्णा खंडेराव कोंडके होते, ज्यांचा जन्म पुण्याच्या भोर येथे झाला होता. थिएटरची आवड. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते नाट्यकला या वगनाट्याच्या मंडळात काम करत होते, जिथून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. विक्रमी यश. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सलग 9 चित्रपट सिल्वर जुबली देण्याचा मोठा विक्रम केला होता, जो आजही एक मोठा रेकॉर्ड आहे. प्रसिद्ध चित्रपट. सोंगाड्या, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, आली अंगावर, राम राम गंगाराम हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. द्विअर्थी संवादाचा वापर. त्यांच्या चित्रपटांमध्ये विनोदी आणि काहीसे द्विअर्थी संवाद असायचे, जे सर्वसामान्यांना आवडत असत. त्या काळी त्यांच्या चित्रपटांना सेन्सर बोर्डाकडून काही अडचणींचा सामना करावा लागला होता. हिंदी चित्रपट. त्यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. अशा या महान अभिनेत्याचे निधन 14 मार्च 1998 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने झाले. तर मित्रांनो, तुम्हाला ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा.